हेल्प युअर सेल्फ फाउंडेशनतर्फे 19 जून रोजी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. अर्ध मॅरेथॉन स्पर्धा असणार आहे आणि या स्पर्धेची माहिती देण्यासाठी आपल्या समितीत आहेत वर्षा नागरे, ज्या रिजवी स्पोर्ट्स फाउंडेशनच्या प्रतिनिधी आहेत. वर्षाजी, स्वागत आहे तुमचं. आणि या मॅरेथॉनबद्दल तुम्ही काय सांगा? धन्यवाद. चौथं वर्ष आहे मॅरेथॉनचं आणि साकीब रिजवी मेमोरियल कॅन्सर अवेअरनेस मॅरेथॉन ही गेली 4 वर्ष कंडक्ट करत आहे. चौथं वर्ष आहे. पहिल्या वर्षी 2019 ते 2022 ह्यामध्ये जर तुम्ही प्रवास बघितलात तर त्यामध्ये भरपूर डिफरन्स आहे. ह्यावर्षी पहिल्यांदा आम्ही अर्धी मॅरेथॉन जी आहे ती इंट्रोड्यूस करत आहोत फर्स्ट टाईम. त्याचप्रमाणे आम्ही एम्स सर्टिफाईड झालेले आहोत. मग एम्स सर्टिफाईड इज बेसिकली की ऑल इंटरनॅशनल मॅरेथॉन्सची वेबसाईट आहे, त्यावरती आम्ही रजिस्टर झालेलो आहोत. त्याचप्रमाणे जी हाफ मॅरेथॉन आहे त्याचं मेजरमेंट घेण्यात आलेलं आहे सर्टिफाईड. म्हणजे असं नाही की जी 21 किलोमीटर जी मॅरेथॉन आहे ती प्रॉपर मेजरमेंट करून आम्ही करत आहोत. त्याचप्रमाणे 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटरमध्ये बेसिकली आम्ही जे आहे ती लहान मुलांसाठी आणि पहिल्यांदाच आम्ही व्हीलचेअर मॅरेथॉन इंट्रोड्यूस करत आहोत की जे आपले स्पेशली एबल जी लोक असतात त्यांच्यासाठी ही मॅरेथॉन आपण इंट्रोड्यूस करत आहोत. या स्पर्धेसाठी तुम्ही तयारी कशी काय केलेली? स्पर्धेसाठी बेसिकली बघायला गेलं तर ही फंड रेझिंग मॅरेथॉन आहे. याच्यामध्ये काही आपल्याला पॉप्युलॅरिटी नको आहे, काही नाही आहे. चौथ्या वर्षाचं जे इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती आहे की मेमोग्राफी बस रिलीज करणं. ह्यातून जे काही फंड्स जे येणार आहेत ते आपण मेमोग्राफी बस विकत घेण्यासाठी यूज करणार आहोत. सो बेसिकली मेमोग्राफी बस बेसिकली ब्रेस्ट कॅन्सर जो आहे ते डिटेक्ट करण्यासाठी मेमोग्राफी यूज करण्यात येते. तर बेसिकली ज्या मिडल क्लास महिला आहेत त्यांचं आयुष्य जातं की आपल्या फॅमिलीकडे बघण्यात, फॅमिलीला जोपासण्यात. पण जेव्हा प्रश्न स्वतःचा येतो तेव्हा त्या इग्नोर करतात स्वतःची हेल्थ. म्हणूनच काही महिन्यांपूर्वी माझ्या स्वतःच्या आईची डेथ झाली ब्लड कॅन्सरमुळे फेब्रुवारी महिन्यात. सो बेसिकली जेव्हा स्वतःचं येतं तेव्हा बायकांचं नेहमी असं असतं की नाही, मी माझं बघून घेईल, मी फिट आहे. तेच माझ्याबरोबर झालं की आई नेहमी बोलायची की मी फिट आहे, मला काहीच झालेलं नाही. आणि तिला शेवटी ब्लड कॅन्सर झाला आणि ब्लड कॅन्सर म्हणून ती सावरलेली सुद्धा. पण त्याच दरम्यान तिला निमोनिया पकडला आणि निमोनियामुळे डेथ झाली. तर मॅडमचं सांगणं हेच होतं की बायका ज्या आहेत, आपल्या ज्या फाउंडेशनचं नाव आहे ते हेल्प युअर सेल्फ फाउंडेशन आहे. हे नाव का आहे तर बायकांनी स्वतःची मदत केली पाहिजे. आपल्या फॅमिलीच्या जोपासण्यामध्ये ज्या बिझी असतात त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे स्वतःची. जर एक घरातली बाई स्वतः फिट असेल तर ती आपल्या पूर्ण कुटुंबाकडे बघू शकते. पण नॉर्मली मिडल क्लास जी बाई असते तिचं पूर्ण आयुष्य जातं आपलं कुटुंबाला जोपासण्यामध्ये. म्हणून मेमोग्राफी बस इंट्रोड्यूस करण्यामध्ये मॅडमचं हेच होतं की आपल्या बायका इग्नोर करतात आणि त्या जात नाही टेस्टिंगला. तर मॅडमने विचार केला की आपण मेमोग्राफी बस इंट्रोड्यूस करून जर बायका जात नसतील टेस्टिंग करायला तर आपण जाऊन टेस्टिंग करू आणि लवकरात लवकर जे आहे ब्रेस्ट कॅन्सरच्या समजा इनिशियल स्टेजला जर आपण डिटेक्ट केला तो कॅन्सर तर तो बरा होऊ शकतो. त्याच्यामागे चौथ्या सीझनची कल्पना आहे की मेमोग्राफी बस रिलीज करणं आणि जास्तीत जास्त महिलांना मदत करणं. सो बेसिकली सगळे बोलतात की आपण फिल्म स्टारला असाईन करूया, पण रुबीना मॅडमचं हे होतं की मॅरेथॉन आहे, इथे फिल्म स्टार किंवा कोणत्याही बड्या स्टारची गरज नाही. इकडे ज्यांनी स्ट्रगल केलं आयुष्यामध्ये अशा लोकांना आपण इंट्रोड्यूस करूया. द्युती चंद हे त्यातलंच एक नाव आहे की एक मुलगी जी स्वतःच्या घरापासून 4 ते 5 किलोमीटर जात होती ट्रेनिंगसाठी आणि आज तिने आपलं नाव कमवलेलं आहे. सो मॅडमनी हा विचार केला की फिल्म स्टार कोणीही आणू शकतं, पण आम्हाला अशा लोकांना इंट्रोड्यूस करायचं आहे हेल्प युअर सेल्फ फाउंडेशन आणि रूमी केअरमधून की ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कष्ट केलेले आहेत आणि आपलं नाव कमवलेलं आहे. सो जेव्हा हे डिस्कशन चालू होतं तेव्हा द्युतीचंदचं नाव समोर आलं आणि द्युतीचंदची स्टोरी आम्हाला माहिती होती की तिने कसं आयुष्यामध्ये स्ट्रगल केला आहे आणि आजपर्यंत तिचा जो प्रवास आहे ऑलिम्पियन ॲथलीटपर्यंत तो कसा आहे. म्हणून द्युतीचंदचं नाव हे फायनल करण्यात आलं आणि द्युती चंद ही चौथ्या एडिशनचा एक चेहरा झालेली आहे. She is the pride of nation. I believe, when we talk about marathon, we talk about running. I believe every exercise, when you want to go for gymming, the trainer says, bhago. A little warm up karo, you need to run. If there is a cricketer, for warm up, you need to run. So the first thing and the basic thing and the first sports I believe is running. 2 ओलंपिक भी खेल चुकी मैंने, टोक्यो ओलंपिक, रियो ओलंपिक, एशियन गेम,
साउथ एशियन गेम, एशियन एथलेटिक चैंपियनशिप जो पुणे में हुआ था 2013 में, 2017 में उड़ीसा भुवनेश्वर में हुआ था, कतर में हुआ था 2019 में, तो काफ़ी वर्ल्ड चैंपियनशिप में खेल चुकी हूँ और पहला भारतीय महिला के हिसाब से वर्ल्ड यूनिवर्सिटी गेम में गोल्ड मेडल भी हासिल किया मैंने। Congratulations. और एशियन गेम में 2 सिल्वर भी हासिल किया मैंने। Yes, Asian तो Games. काफ़ी इम्प्रूवमेंट किया है मेरी लाइफ में, सिर्फ ये रनिंग के बजाय। जी 4th एडिशन ऑफ साकीब रिझवी मेमोरियल कॅन्सर अवेअरनेस मॅरेथॉन आहे, याच्यामध्ये जे आम्ही ॲडव्हर्टाईज वगैरे करत आहोत तिथे आम्ही एक लिंक देत आहोत रजिस्ट्रेशन, आणि त्याचबरोबर QR कोड देत आहोत. जो QR कोड तुम्ही स्कॅन केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली रजिस्ट्रेशन लिंकवरती जाल आणि तिकडे आपली डिटेल्स टाकून तुम्ही रजिस्टर्ड होऊ शकता मॅरेथॉनसाठी. अलकम्मा फकी हे पहिल्या मॅरेथॉनपासून या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत. सर, गेले 4 स्पर्धा तुम्ही या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत. हा जो प्रवास आहे तो तुम्ही कसा काय सांगाल? मुझे ऐसा लगता है कि ये जो कोशिश है हमारे प्रेसिडेंट सर डॉक्टर अख्तर हसन रिजवी और डायरेक्टर मैडम एडवोकेट मिसेस रुबीना अख्तर हसन रिजवी की, जिसमें वो चाहते हैं कि कैंसर का अवेयरनेस ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचे, तो इसकी कोशिश उन्होंने हेल्प योरसेल्फ फाउंडेशन संस्था शुरू करके की. और उनका ये मानना है कि जितना ज़्यादा से ज़्यादा हम लोग पहुंच सकते हैं लोगों तक, हम उन तक ये मैसेज पहुंचा सके कि कैंसर अवेयरनेस हम कर सके और हम लोग कैंसर के बारे में इंफॉर्मेशन पहुंचा सके. तो 2019 में जब हमने शुरू किया तो ये मैराथन हमारा एक ड्रीम जैसा था, जो रुबीना रिजवी मैडम का ड्रीम था, अख्तर हसन रिजवी सर का ड्रीम था. वो चाहते थे कि एक मैराथन के ज़रिए ना सिर्फ हेल्थ को प्रमोट किया जाए, बल्कि हेल्थ के साथ साथ लोगों में ये एक कंट्रीब्यूट करने की एक स्पिरिट प्रोड्यूस की जाए, ताकि ज़्यादा से ज़्यादा लोग इस पर्टिकुलर मुहिम के साथ जुड़े और वो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक ये इन्फॉर्मेशन पहुंचा सके. तो जब 2019 में ये प्रोग्राम शुरू हुआ, हमारे पास सिर्फ 5000 पार्टिसिपेंट्स थे, जिसमें हमारे इन हाउस और बाहर के रनर्स भी थे. बट धीरे धीरे जैसे 2020 के अंदर में हमने दूसरा मैराथन किया, तो हमने देखा कि काफ़ी लोग और जुड़ने लगे. तो इसका मतलब ये हुआ कि जब 5000 से 7500 हमारे पास पार्टिसिपेंट्स आ गए, इसका मतलब ये हुआ कि वो मैसेज जो हम पिछले साल 2019 में पहुंचाना चाहते थे वो काफ़ी हद तक पहुंचा. फिर 2021 में क्योंकि वर्चुअल मैराथन था कोविड-19 के नॉर्म्स की वजह से, तो हमारे पार्टिसिपेशन उतने ज़्यादा हैवी नहीं थे. लेकिन इस साल हम उम्मीद कर रहे हैं कि हमारा जो फिज़िकल मैराथन फिर से वापस आया है, इसमें ज़्यादा से ज़्यादा पार्टिसिपेंट्स होंगे. ज़्यादा पार्टिसिपेंट्स होने का मतलब है ज़्यादा से ज़्यादा लोगों तक ये अवेयरनेस पहुँच रही है. दैट्स व्हाट वी बिलीव एंड दैट इज़ व्हाट द इनिशिएशन ऑफ रिजवी ग्रुप. 2019 के अंदर में, 2020 के अंदर में कुछ ऐसे टेक्निकल इश्यूज़ थे जो अभी बोलने की ज़रूरत नहीं है, जिनको डेफिनेटली हमने ओवरकम किया है. इसके लिए मैं बहुत ही प्राउडली बोलना चाहूँगा कि हमारी जो डायरेक्टर मैडम है एडवोकेट मिसेस रुबीना अख्तर हसन रिजवी, उनका विजन इतना बड़ा है, वो पूरी तरह से फुल प्रूफ प्लानिंग करती है, और अगर कोई पर्टिकुलर प्रॉब्लम आती है तो शी नोज़ हाउ टू टैकल इट. तो 2019, 2020 में, 2021 में जो हमें ऐसा लगा कि ये चीज़ें नहीं होनी चाहिए, हमने इस बार उसका बहुत खास ख्याल रखा है. एंड डेफिनेटली वो चीज़ें अब नहीं होंगी एंड विल बी हैविंग द बेटर व्यू. एंड this time not only the marathon of 19th June, even Expo of 17 and 18 going to be a grand success inshallah. The name of the marathon is Saqib Rizvi Memorial Marathon, and to let you know, the date which is being decided for this marathon is 19 June. I hope each one of us, the staff, the student, the faculties, everybody knows that what that date means for us. That's the day when we lost Mr. Saqib Akhtar Hassan Rizvi. It's a bad day for us, but yes, it's become a signature day for us too. So I'm sure that each and everybody is going to participate in this marathon. सिर्फ इसीलिए नहीं कि हमें पार्टिसिपेशन की ज़रूरत है, बट इसीलिए कि हम उनको याद करें, उनको श्रद्धांजलि दें और ये बताएं कि हाउ इम्पोर्टेंस ही इज़ टू अस. Yes, he was and he will always be. ऐसा एक्चुअली कैसे है ना सर, बीकेसी में अगर आप विज़िट करेंगे तो ग्राउंड जो 6000 स्क्वायर मीटर का हमने लिया वो तो होल्डिंग एरिया है, मगर जो लोग भागने वाले हैं वो 10 किलोमीटर का रोड पर एक पट्टा बनता है, और उसमें जब लोग भागते हैं तो वो लोग उस पूरे कॉरपोरेट सेक्टर में, थोड़ा बहुत रेसिडेंशियल जो एरिया है वहाँ पे भागते हैं, और वहाँ पर काफ़ी लोगों का मूवमेंट होने की वजह से ज़्यादा से ज़्यादा लोगों की नज़र में ये आता है.
बट बीकेसी में एक मेन रीज़न जो है हमारा वहाँ करने का कि वहाँ पर में सैटरडे संडे को ट्रैफिक मूवमेंट कम होता है और हमारे साथ जो स्कूल के स्टूडेंट्स जुड़े हुए हैं, कॉलेज के स्टूडेंट्स जुड़े हुए हैं, वी आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर देयर सेफ्टी। तो क्योंकि उन्हें कोई तकलीफ़ ना हो, इसलिए हमारा मकसद है कि हम उनको एक ऐसे जोन में रखें जहाँ से हमारा मैसेज बहुत लाउडली जाए, बट एट द सेम टाइम हम चाहते हैं कि ये जितने भी बच्चे हैं वो सेफ़ रहे। देयर शुड नॉट बी इशू ऑफ द ट्रैफिक मूवमेंट और कार्स और व्हीकल्स की वजह से इशू ना हो। ये एक ऐसा मैसेज है जो हम सबकी तरफ से जा रहा है, ना सिर्फ कैंसर अवेयरनेस के लिए बल्कि साथ ही साथ हेल्थ के लिए, कि जो लोग हेल्थ कॉन्शियस है, जो लोग फिटनेस फ्रीक है, वो लोग दूसरों को ये मैसेज दे रहे हैं कि भागने से कितना फ़ायदा होता है और कितने हेल्दी हम रह सकते हैं। जैसे कि आप देख ही सकते हैं हम सबको भागने की कितनी ज़रूरत है। तो मैं चाहता हूँ कि वी ऑल शुड सपोर्ट दिस कॉज। साकीब रिझवी मेमोरियल कॅन्सर जनजागृती मॅरेथॉनचा संदेश देण्यासाठी एक गीताचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हे गीत गायले प्रसिद्ध गायक अनिश मॅथ्यू यांनी। अनिश, या गीताबद्दल काय सांगशील? हे जे अँथम तू गायलेलंस त्याच्याबद्दल काय सांगशील? ये एंथम जो बनाया है कैंसर अवेयरनेस के लिए, और जितने लोग वहाँ पे मतलब मैराथन में पार्ट लेंगे उनको थोड़ा सा जज्बा देने के लिए, इस गाने का नाम है जज्बा। कैंसर से लड़ने का जज्बा, ना हारने का जज्बा। जो वहाँ पे दौड़ने आएगा उनको एक जज्बा दिलाना है कि हारना नहीं है। तो अगर आप चाहे तो मैं 2 लाइन गा देता हूँ इसके। बिल्कुल। खून का कतरा कतरा बोले चल उठ जा कुछ करके दिखा, मिलकर हम कैंसर को भगाएं, रिज़वी मैराथन का पैगाम। मैं कोशिश करूंगा कि और भी कैंसर के अलावा और भी जितनी बीमारियां हैं उनके लिए भी, जैसे एड्स है, हार्ट अटैक है, उन सब के लिए भी हम लोग ऐसी जागृति आगे करते रहें। हम लोग लाइव परफॉर्म करने वाले हैं एंड ट्रस्ट मी, दौड़ने में और लाइव परफॉर्म करने में दोनों में ताकत उतना ही लगता है। तो मैं वहाँ पे गाना गाने वाला हूँ सबके लिए, तो आप सब वहाँ पे आइएगा। मॅरेथॉनच्या संदर्भात आपण तर माहिती करून घेत आहोत, पण रिझवी ग्रुपचे जे क्रीडा संचालक आहेत राजेश सोनवणे, त्यांच्याकडनं आपण बातचीत करणार आहोत किंवा माहीत करून घेणार आहोत ती रिझवी ग्रुपने विविध क्रीडा स्पर्धांत मिळवलेल्या यशांबद्दल। तर सोनवणे सर, रिझवी ग्रुप किंवा रिझवीच्या विविध ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपलं नाव चमकवत आहेत किंवा आपलं वर्चस्व गाजवत आहेत। तर या शैक्षणिक संस्थांचा किंवा एक क्रीडा संचालक होण्यामागे किंवा असताना तुम्हाला काय वाटतं? आमचं जे कॉलेज आहे रिझवी आर्ट कॉमर्स सायन्स, ते 1000 कॉलेजमध्ये नंबर 1 आहे मुंबईत। लगातार 11व्या वर्षापासून आम्ही नंबर 1 येत आहे आणि माझ्या अभ्यासानुसार किंवा बाकीच्या इंटरनॅशनल क्रीडा स्पर्धांनुसार की आम्ही मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात पण फर्स्ट आहेत, भारतात पण फर्स्ट आहेत। आणि मागे मी इंग्लंडलाही गेलो होतो आपला संघ, रिझवी कॉलेजचा संघ घेऊन, त्यानंतर श्रीलंकेलाही गेलो होतो आणि आशिया चॅम्पियन राहिलो होतो। तेव्हा शार्दूल ठाकूरसुद्धा खेळत होता। म्हणजे इतकं यश आहे रिझवी कॉलेजचं। 19 तारखेला जी मॅरेथॉन होणार आहे, अर्ध मॅरेथॉन, त्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधनं धावपटू सहभागी होणार आहे। तर या धावपटूंना तुम्ही काय आव्हान कराल? गावोगावी, जिल्ह्यावाईज, डिव्हिजन वाईज हेच संदेश पोहोचवणार आहोत की आम्ही आमचं रिझवी ग्रुप आणि रुबिना मॅडम आणि रिझवी साहेब फक्त मुंबईसाठी नाही, सर्व महाराष्ट्रासाठी करणार आहेत। आणि माझी तर ही इच्छा आहे की सर्वात जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करा। सर्वात जास्त आतापर्यंत 3,000 झालेले आहेत आतापर्यंत, आजपर्यंत। आणि ती 17 तारखेपर्यंत 18पर्यंत 6 व्हावी। दूरदर्शन हमें हमेशा से सपोर्ट करता रहा है साकिब रिजवी मेमोरियल कैंसर अवेयरनेस मैराथन को, और मैं चाहूँगा कि दूरदर्शन जितने भी लोग देखते हैं सारे के सारे व्यूवर्स इस नोबल कॉज के साथ जुड़े और अपने आप को मैराथन के लिए रजिस्टर करें, ताकि हमारा जो एक टारगेट है, हमें जो डिजिटल ब्रेस्ट टोमोसिंथेसिस वाली बस हमें परचेज़ करनी है, उसके लिए हम उस पर्टिकुलर टारगेट को अचीव कर सकें। थैंक यू वेरी मच। धन्यवाद।